तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सरकारी जमीन लाटली असा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी केलाय। मी सगळे पुरावे लवकरच जगासमोर आणेन असंही थोरवे म्हणाले। तर थोरवेंनी पुरावे द्यावेत असं प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी दिलंय। तसंच थोरवेंना कायदेशीर नोटीस बजावणार असंही सुनील तटकरे म्हणाले। रायगड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की आतापर्यंत ज्या आकारी पडच्या जमिनी ज्या आहेत रायगड जिल्ह्यातल्या त्या सगळ्या जमिनी बलकावण्याचं काम सुनील तटकरे यांनी केलेलं आहे आणि कलेक्टरांना हाताशी धरून त्या ठिकाणी ह्या जमिनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर करून घ्यायच्या सरकारी आकारी पड आणि नंतर त्या आपल्या मुलांच्या नावावर आपल्या नातेवाईकांच्या नावावर फिरवायच्या अशा पद्धतीचा धंदा सुनील तटकरेंचा त्या ठिकाणी आहे। त्यामुळे माझा जाहीर आरोप आहे की सुनील तटकरेंनी समोर येऊन बसावं। मी त्यांच्या समोर ज्या काही सरकारी आकारी पडच्या जमिनी त्यांनी लाटलेल्या आहेत या सगळ्या जमिनींचा भ्रष्टाचार मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर आणून ठेवणार आहे। पण पुराव्यानिशी तुम्ही हे सगळं माझ्या हातात पुरावा आहे। त्यांनी पुरावे द्यावेत, त्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार आहे। एक आणि कुणी किती गेल्या महिनाभरामध्ये आरडाओरड कावकाव केली तर आजचा पक्षप्रवेश दाखवत आहे की रायगडची चिंता कोणाच्या सोबत आहे। बरोबर, या एकूणच वक्तव्यामुळे कुठेतरी महायुतीत विशेषतः रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। मला कोण काय बोलतंय त्याचा काय फारसा मी फिकीर करत नाही। अशी राजकीय टीका गेली अनेक वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता सहन करत आला।